फूट खोल बोरवेलसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये 10 फुटांवर हा 6 वर्षांचा मुलगा अडकून पडला आणि त्याला बाहेर काढलं गेलं आणि त्याची ही दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह अशी आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कारण हा खूप मोठा क्षण आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य कारण एनडीआरएफच्या जवानांनी अखेर 16 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलाला रवीला या खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढलेलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रवीला आई नव्हती, त्याचे वडील देखील 16 तास त्याच्यासोबत तिथे होते। सर्व परिसरातील नागरिक होते। अथक प्रयत्न आजूबाजूचे खडक फोडल्यानंतर अखेर या चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश आलं कारण टाहो त्याने फोडलेला की मला बाहेर काढा आणि अखेर त्या चिमुरड्याला बाहेर काढण्यात आता एनडीआरएफच्या टीमने जे शर्थीचे प्रयत्न केले त्यानंतर त्यांना आता यश आलेलं आहे आणि अखेर रवी पंडित मिलची सुटका झाली आहे। या जीवघेण्या खड्ड्यामध्ये तो पडला होता। एनडीआरएफच्या जवानांचं खरंच कौतुक कारण 16 तास कालपासून त्यांनी प्रयत्न सुरू केले होते। खडक इतके जबरदस्त होते की ते फोडून त्याला अगदी सुखरूप बाहेर काढले। अगदी थोडंफार त्याला खर्चटलं असेल कारण 10 फूट खोल या खड्ड्यामध्ये हा चिमुरडा पडला होता आणि त्याला वेळोवेळी ऑक्सिजन पुरवला जात होता किंवा मग त्याला खायला प्यायला दिलं जात होतं आणि या मुलाचं सुद्धा खूप कौतुक कारण 16 तास त्याने तग धरला आणि अखेर या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं। त्याचे पाय अडकले होते इतक्या अरुंद अशा भागामध्ये आणि त्यामुळे आजूबाजूचा खडक फोडणं हे खूप महत्वाचं होतं आणि हे काम एनडीआरएफनं केलं आणि या मुलाला वृषाली अखेर बाहेर काढलंय। खरं तर श्वेता खरं म्हणायला गेलं की रिस्क खूप मोठी होती परंतु यश मिळालेलंच आहे। आणि थेट जाऊयात पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी कालपासून तिथे आहेत आणि अखेर या मुलाला बाहेर काढले। पांडुरंग काय तिथे माहोल? मोठ्या अट्टहासानंतर तब्बल 15 तासानं रवीला बोरवेल मधून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि रवीला बाहेर आणि आता अँब्युलन्स मध्ये त्याला घातलंय कारण त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं त्याच्यावरती वैद्यकीय उपचार करणं खूप गरजेचं आहे। तो शारीरिक फार थकलाय रवी कारण 16 तास अशा पद्धतीने तो खड्ड्यामध्ये अडकून पडला होता। जरी त्याला खाणं पिणं दिलं असलं जरी त्याला ऑक्सिजन पुरवलेला असला तरी त्याला झोप मिळालेली नाहीये त्यामुळे तो शरीरानं फार थकला असेल। शरीराने थकलेला असेलच आणि त्याला मार देखील थोडाफार प्रमाणात मार जो लागलेलाच असेल। ही दृश्य जी आपण पाहतोय ती ज्यावेळी रवीला या बोरवेल मधून बाहेर काढलं तेव्हाची दृश्य आहेत। कशा प्रकारे समाधान एनडीआरएफच्या टीम मध्ये देखील आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या संख्येनं कालपासून तिकडे हजर आहेत कारण कधी एकदा रवी बाहेर येतोय याचं त्याच्या कुटुंबियांना जशी प्रतीक्षा होती तशी सगळ्यांनाच होती, संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि त्यासाठी घरोघरी देवाची प्रार्थना सुद्धा केली जात होती कारण हा लहानगार लवकरात लवकर या खड्ड्याच्या बाहेर यावा आणि एकदाच हा बाहेर आलाय आणि त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वासच टाकलाय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि त्याला आता थेट हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे। त्याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे आणि आजूबाजूला या खड्ड्याच्या आजूबाजूला तो खेळत होता। काल संध्याकाळची ही गोष्ट आणि त्याला आई नाहीये वृषाली, एक महत्वाची गोष्ट। त्याचे वडील सतत त्याच्या सोबत होते, त्याच्या हातात हात घेऊन होते कारण त्याला मानसिक आधाराची गरज होती आणि त्याची आत्या सुद्धा आपण मगाशी पाहिली की त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की ते सुद्धा शेतमजूर आहेत किंवा मजुरी करून तिथे उपजीविका चालवतात आणि त्यांची ही मुलं तिथे खेळत होती आणि दुर्दैवानं या खड्ड्यामध्ये आणि वडील देखील हतबल झाले कारण काही करू शकत नव्हतो कारण कमरेपर्यंतचाच भाग जो आहे तो वर आला होता आणि त्याला खेचता येत नव्हतं कारण तो खड्डा फार निमुळता होता त्यामुळे खडक फोडणं ही देखील मोठी रिस्क होती परंतु एनडीआरएफच्या टीमने अगदी व्यवस्थितपणे आजूबाजूचा खड्डा खोदलेला आहे आणि अखेर 16 तास हा चिमुरडा त्या खड्ड्यात अडकलेला। या 16 तासानंतर खरं तर याला बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि तहसीलदार असतील ठेकेदार असतील ते देखील 13 तासांपासून याच ठिकाणी उपस्थित होते। गावकऱ्यांसोबत ते देखील इथे उपस्थित होते आणि त्यांना देखील प्रतीक्षा होती की कधी एकदा रवीला बाहेर काढण्यात यश येतं कारण सगळ्यांचा श्वासच खरं तर अडकला होता की आता पुढे काय होणार। हो आणि त्या भागाच्या तहसीलदार सुषमा टेकेवार या कालपासून तिथे आहेत। 13 तास त्या सुद्धा जागच्या हल्ल्या नव्हत्या कारण त्यांची जबाबदारी आणि या जबाबदारीच्या नात्यानंच त्या तिथे थांबल्या होत्या की या मुलाला या चिमुकल्याला जोपर्यंत बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत त्या तिथेच होत्या आणि अर्थात TV9 मराठीनं सुद्धा याचा पाठपुरावा केला आणि जोपर्यंत रवी बाहेर निघत नाही तोपर्यंत याची पाठ आपण काही सोडणार नाही आणि अखेर आता रवी बाहेर आलाय। आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय की हा महाराष्ट्राचा प्रिन्स अखेर एनडीआरएफच्या जवानांनी त्याला सुखरूप बाहेर काढले आणि थेट त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं आणि गावकऱ्यांसोबत आपले प्रतिनिधी देखील 16 तास तिथे उपस्थित होते। जेव्हापासून रवी या बोरवेल मध्ये पडला तेव्हापासून आपले प्रतिनिधी त्याला आता
आता अक्षरशः बाहेर काढेपर्यंत तिथे उपस्थित आहेत. ही जी दृश्य आहेत ती ज्या क्षणाला त्याला बाहेर काढला या बोरवेल मधून त्याची ही दृश्य आहेत. नंतर रवीला या ठिकाणी बोरवेल मधून काढण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी साहजिकच सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. आणि आपले प्रतिनिधी पांडुरंग रायकर आपल्या सोबत सतत आहेच. आपण अपडेट्स घेत होतो अगदी पहाटेपासून, कारण काल संध्याकाळची ही घटना आणि त्यानंतर 16 तासांनंतर 16 तास तो चिमुकला वृषाली जर खड्ड्यामध्ये अडकून पडला असेल तर त्याची काय परिस्थिती झाली असेल, काय अवस्था झाली असेल ती आपण सतत TV9 मराठीवरती दाखवत होतो. आणि आता थेट जाऊयात पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी. पांडुरंग, आता त्याला अँब्युलन्स मध्ये ठेवतानाची दृश्य इथपर्यंत आम्ही पाहिलं. सध्या काय चालू आहे? 6 वर्षांच्या चिमुकल्याला अर्थात रवीला वाचवण्यात अखेर यश आलं. एनडीआरएफचं खरंच कौतुक. तर दुसराच जन्म रवीचा झालेला आहे असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. सेकंड चान्स त्याला मिळालेला आहे, कारण खूप जिकरीचं काम होतं या खड्ड्यातून या चिमुरड्याला बाहेर काढणं. आणि त्याचं वय देखील कमी आहे. अवघ्या 6 वर्षाचा तो मुलगा आहे जो 16 तासापासून या खड्ड्यात अडकलेला. 16 तास तो झोपला सुद्धा नव्हता. आणि ज्या वेळेला त्याच्या चेहऱ्याजवळचा आजूबाजूचा खडक फोडून बाजूला केला गेला, जेव्हा त्याला सगळेजण दिसले तेव्हा तर त्याने अक्षरशः टाहो फोडला होता. पहाटेच्या सुमारास वरचा भाग मोकळा करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याचा पाय जिथे अडकला होता तो खडक फोडून वेगळा करणं हे एक मोठं काम होतं. आणि खडक इतके टणक होते की ते फोडण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येत होत्या. रात्रभरात या ऑपरेशन मध्ये अनेक अडचणी येत होत्या. काळोख होता आणि त्या परिस्थितीत सुद्धा एनडीआरएफच्या जवानांनी केलेल्या कामाचं कौतुक. आणि पुन्हा जाऊयात पांडुरंगकडे. पांडुरंग, त्याला अँब्युलन्स मध्ये ठेवलं गेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं आणि त्यानंतरच आपण अपडेट्स घेऊयात. वृषाली, मात्र ज्या वेळेला खड्ड्यातून त्याला बाहेर काढलं तेव्हाची ही दृश्य. तासानंतर अखेर रवीला या बोरवेल मधून बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. खरं तर रवीनं मृत्यूवरती मात केलेली आहे आणि मृत्यूच्या जबड्यातून तो बाहेर आलेला आहे. त्याचा पुनर्जन्म झालेला आहे. आणि या सर्व एनडीआरएफ टीम असेल, महसूल प्रशासन असेल, सर्वांनी युद्ध पातळीवरती प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. आपल्या बरोबर ते आलोक कुमार सर आहेत. सर, काय सांगाल पूर्ण जे ऑपरेशन झालेलं आहे कशा पद्धतीने झालेलं आहे? ऑपरेशन में जो दिक्कतें आ रही थी कि रॉक है जमीन के अंदर और बच्चा पूरा लोअर लिम्ब से फंसा हुआ था, उसमें है कि जब ज्यादा इक्विपमेंट का इस्तेमाल करते हैं हम, टेक्निकल इक्विपमेंट, तो बच्चे को इंजरी हो सकती है. तो फर्दर बच्चे को इंजरी न पहुंचे इसका पूरा ध्यान रखा गया. हमारे रेस्क्यू ने पूरा उसको मतलब ढाल के रूप में अपने आप को बच्चे के आगे में रखा और धीरे धीरे, समय इसलिए लगा है, आप लोग को लगा होगा समय ज्यादा लग गया, समय लगा है वास्तव में, लेकिन उसके कारण था कि बच्चे को बिल्कुल चोट न पहुंचे, वो उद्देश्य उसके पीछे था. रवी बाहेर काढल्यानंतर त्याची पहिली मानसिकता काय होती? त्याचा अश्रू फुटले होते, रडायला लागला होता, कशामुळे रडत होता, किंवा त्याचा जो अश्रूचा बांध आहे तो फुटला होता की आपले नातेवाईक पाहून? नहीं, बच्चा पहले से ही रो रहा था कि मुझे निकालो बाहर, ऐसा बार बार बोल रहा था. और बीच में बोल रहा था, मतलब कि हमने बोला कि भाई आंखें बंद कर लो, धूल जा सकता है, कंकर जा सकता है, तो आंखें बंद कर रिस्पॉन्स दिया बच्चे ने पूरे ऑपरेशन में. कंटिन्यूस बच्चा लगातार, जब से हम आए 8 बजे से लगातार बात करता रहा है और रिस्पांस दिया. उसका वो हमें ज्यादा मदद मिला उसको ऑपरेशन को ज्यादा अंजाम कर देने में. जब बच्चा बाहर निकला, स्वाभाविक है अपने परिजनों से मिलेगा, रोएगा, तो रोया है, लेकिन उस तरह से नहीं कि ज्यादा उसको इंजरी लगी इस कारण से नहीं, वो एक मिलने का सुख है उस कारण से रो रहा था बच्चा. त्याला काही दुखापत झाली का पायाला? किंवा कारण पाय तब्बल एक 14 तास, एक 16 तास पाय त्याचा खाली होता, त्या फोल्ड झाला होता, तर पायाला काही दुखापत झाली होती का? हो सकता है, लेकिन उसके बारे में डॉक्टर बता सकते हैं, हम ज्यादा बता नहीं सकते. लेकिन हमने जो देखा है, फिजिकली जो दिखा है, उसमें हमें कोई ऐसा इंजरी नहीं दिखा है बच्चे के में. बाकी डिटेल आपको अस्पताल से मिल सकता है. तब्बल 14 तास हे ऑपरेशन सुरू होतं. सर्वात कठीण प्रसंग कोणता होता? जो खडक होता. खडक फोडायचं मोठं आव्हान होतं, त्याचबरोबर त्याला काही इजा होऊ नये हे पण आव्हान होतं. ते कशा पद्धतीने आपण पेलवलं? सर्व कठिन तो जो रॉक है जमीन का, उसको तोड़ने में कठिन है, लेकिन जो सबसे कठिन था कि बच्चा, हमने रॉक को काट दिया लेकिन बच्चा का पांव फंसा है. हम ताकत वहां नहीं लगा सकते. ताकत जहां लगाना था उसमें कोई दिक्कत नहीं, हमने रॉक को काटा, लेकिन बच्चे को हम खींच नहीं सकते जबरदस्ती. वो हमने पूरा ध्यान रखा. वो तो सबसे कठिन पार्ट है कि बच्चे को चोट न लगे, बिल्कुल धीरे धीरे करके निकाला. जब बिल्कुल हम उसके पास पहुंच गए तभी निकाला उसको. 6 तासानंतर, तब्बल 6 तासानंतर त्याला पाण्याचा थेंब मिळाला. 6 तास तो पाण्या वाचून राहिला होता. त्यावर त्याला अन्नही नव्हतं, ऑक्सिजन सोडण्यात आलं. आणखी काय काय त्याला उपाययोजना करण्यात आल्या होत्या? ये सिविल प्रशासन की तरफ से बढ़िया इंतजाम किया गया था. डॉक्टर की टीम थी और ऑक्सीजन का सप्लाई उन्होंने शुरू से डाल रखा था जब बिल्कुल टनल बंद था. बाद में तो टनल कट गया तो नेचुरल ऑक्सीजन बच्चे को जा रहा था. बीच में बच्चे ने पानी मांगा तो डॉक्टर की अनुमति से थोड़ा बहुत पानी दिया है उसको, ORS का घोल थोड़ा पिलाया है, थोड़ा सा मिल्क भी दिया बच्चे को, थोड़ा थोड़ा दिया है ताकि वो उसको
फेडरेशन को थोड़ा कम किया जा सके, और प्रशासन का पूरा सहयोग रहा, प्रशासन साथ में रहा है कदम से कदम मिला के एनडीआरएफ के साथ, तभी ये सफल हो पाया है। रवी बाजीगर ठरला, मृत्यूवर मात केली त्यांनी। बिल्कुल ठीक आहे, आपल्या बरोबर तहसीलदार मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, संपूर्ण टीम जी आहे तुमची या ठिकाणी काम करत होती, गेल्या 14-16 तासापासून या ठिकाणी कार्यरत, कशा पद्धतीने हे ऑपरेशन मिशन सक्सेस झालेलं आहे? हे मिशन सक्सेस व्हायला सर्वात मोठा सहभाग हा रवीचा आहे। रवी बरोबर एनडीआरएफ टीम, पंचायत समिती, पोलीस स्टेशन आणि महसूल या सर्व डिपार्टमेंटनी गेली 14-15 तास कुणीही एका जागेवर सुद्धा बसलेलं नाही, आणि सर्वात महत्वाचा रोल हा रवीचाच आहे। एवढा स्ट्रॉंग मुलगा आहे तो, इतकं त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यामुळे आज हे सक्सेसफुल झालेलं आहे। खरं तर या ठिकाणी रवीनं मृत्यूवरती मात केलेली आहे, त्याचा पुनर्जन्म झालेला आहे आणि सुखरूप पद्धतीने बाहेर पडल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। कॅमेरामन सुशांतसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, मंचर। आणि सगळ्यांचंच खरं तर यामध्ये योगदान आहे वृषाली, कारण प्रत्येक टीमनं तितकेच प्रयत्न केलेले आहेत, गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे, आणि त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान ज्या वेळेला रवीला बाहेर काढलं त्यावेळची ही दृश्य, सगळीकडे त्याचे हात सुद्धा दोरखंडांनी बांधलेले होते जेणेकरून तो सटकून खाली जाऊ नये, आणि त्यानंतर रवीला रुग्णालयात नेलं जात असतानाची दृश्य। खरं तर एनडीआरएफच्या टीमने जे उत्तर दिलं ते देखील आपण ऐकलं श्वेता, की त्याला इजा होऊ नये म्हणून काळजीपूर्वक ते खडक फोडले जात होते, म्हणून थोडा उशीर लागलेला आहे, त्याचा पूर्णपणे विचार करून वेळ लागला, नाही तर त्याचा पाय जिथे अडकलेला तिथे त्याला इजा होण्याची शक्यता होती। फक्त त्याला सुखरूपपणे बाहेर काढणं हे हाच त्यांचा एक मोठं होता असं म्हणायला लागेल, आणि तसंच त्यांनी केलं आणि रवीला सुखरूपपणे बाहेर काढलं। परंतु तरी देखील एक काळजी म्हणू शकतो किंवा एक त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय, म्हणजे जस्ट चेकिंगसाठी की त्याला कुठे लागलंय, काय खरचटलंय, त्यासाठी त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। आणि 16 तास तब्बल त्याला काही जरी खाण्यापिण्याची सोय केलेली असली तरी त्याची कंडिशन नेमकी कशी आहे, त्याला काय हवं काय नको, किंवा मेडिकली सुद्धा त्याच्यावर थोडं ऑब्झर्वेशन खाली त्याला ठेवलं जाईल, आणि त्यानंतर तो आहे दिसतोय फिट, मात्र तो शरीराने सुद्धा खूप दमलेला आहे। 14-16 तास तो झोपलेला नाही आणि खूप थकलेला आहे, आणि त्याच्यामुळेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन थोडंफार त्याची काळजी घेतली जाईल, आणि त्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबियांच्या हवाली केलं जाईल, कारण ते सुद्धा अगदी रात्रभर तिकडे उपस्थित होते। त्याची आई नसली तर त्याचे वडील त्याच्या हातात हात देऊन त्याच्या सोबत अखंड होते। श्वेता, अगदी थोडक्यात निभावलं असंच म्हणावं लागेल, कारण 200 फूट खोल हा खड्डा होता आणि तो 10 फूट अंतरावरतीच तो अडकून बसला होता, आणि त्यामुळेच खरं तर सोपं गेलं की त्याला लवकरात लवकर बाहेर काढणं। तर या सगळ्या घटनेचे अपडेट्स आपण पोहोचवणार आहोत, नेमकी कशी सुरुवात झाली या ऑपरेशनला आणि शेवटी रवी कसा बाहेर निघाला सुखरूप। मात्र एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात।